नमस्कार मित्रांनो. आयुष्यात वाईट वेळ प्रत्येकाच्या वाटेल येतो, पण या वाईट काळात हिंमत हारली तर यशाचे दरवाजे आपल्यासाठी कधीच उघडणार नाहीत. संघर्ष हा यशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच कितीही कठीण वेळ आला तरी हार मानू नका, कारण खरं यश तेच असतं जे तुम्हाला अपयशाच्या अपयशाच्या अंधारातून बाहेर काढतं. चला तर मग जाणून घेऊया संघर्षाला कधीच हरू न देणारं काही प्रेरणादायी विचार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. आपल्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट वेळ हे दोन्ही येतात. यापासून आपण काय शिकणं गरजेचं आहे, तर आपण वाईट काळाला खंबीरपणे उभे राहून पुढे जायचं. जर तुम्हाला किंमत न बघता वस्तू विकत घ्यायचा असेल तर वेळ न बघता कष्ट करावा लागेल. जर आपण खूप यशस्वी व्हायचं असेल तर आपली इज्जत कोणीतरी नक्की काढावी. ज्याची पण इज्जत कोणीतरी काढेल ना, तो खरंच यशस्वी होऊ शकतो. कसं आहे ना मित्रांनो, आजकाल इज्जत लई महत्त्वाचं असतं आणि माणूस इज्जत बघून विचार करून माणूस रात्रंदिवस एक करून यशस्वी होतो. तुम्ही जर प्रयत्न करूनही यश भेटत नसेल तर यश तुमच्या जवळ आहे. फक्त तुम्हाला म्हणजेच जाण्याची बदलता आला पाहिजे. तुम्ही जर एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा प्रयत्न करत असाल किंवा करूनही यश भेटत नसेल, आपण यशाच्या जवळ आला आहेत. कारण यशाची पहिली पायरी म्हणजेच अपयश आहे. आणि यश मिळत नाही तर खचून जायचं नाही. खचून गेलं तर कधीच आपलं पुढं होणार नाही. तर माझी आई म्हणत होते की माझी आई म्हणते, रूप न काय बरं ती काय तर आहे हां माझी आई म्हणते, रूप आणि रुपया यावर कधीच गर्व करायचा नाही. कारण गरिबी आणि आजार कधीच सांगून येत नाही. बरोबर आहे का नाही? स्वतःला जिंकण्यासाठी प्रयत्न करा, दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. तुम्ही जर एखादं स्वप्न बघितलं असेल तर माघार घेऊ नका. काही जण काय करतात, एखादी चहाची टपरी टाकतात. भाडं जास्त आहे, दूध महाग आहे, पहिला महिना लॉसमध्ये गेला, असे अनेक अडथळे येतात. तर आपण मागे हटू नका. आपण एक उदाहरण घेऊया. एक दगड घेतला तर मोठ्या दगडाला फोडायचं ठरवलं. एखाद्यानं म्हणलं, लय मोठा दगड आहे बाबा, मला नाही जमणार. तुम्ही याला बघूनच भिला तर तुम्हाला यश कधीच प्राप्त होणार नाही. एखादा पोरगं म्हणालं, ट्राय तर करूया, म्हणून केला तर हळूहळू का ना होईना तो दगड फुटेलच. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा घाव टाका. चौथ्या घावाला तरी तो दगड फुटेल. कधी ना फुटणारच ना. यश तुम्ही सारखे प्रयत्न केलात तर यश भेटणार. तुम्ही सारखे प्रयत्नच करत नसाल किंवा एखादी गोष्ट आपण एकदम ठरवलं तर बाबा एवढं मोठं करायचं आहे. एखादं तुम्हाला जर प्रॅक्टिकल लिहायचं असेल 50 पानाचं, तर ते 50 पानाचं प्रॅक्टिकल एकदम कसं लिहून होणार आपल्या हाताने? तुम्ही दररोज 2-3 पेज लिहित गेला तर ते होणार. एका दिवसात कसं काय होईल? शक्यच नाही. आता तुम्हाला एकदम 2 वर्षात तुम्हाला IPS व्हायचं असेल, 2 वर्षात तुम्ही अभ्यास करून व्हायचा असेल, तर त्याला 15-15, 20-20 तास अभ्यास केला तर तो कदाचित होऊ शकतो. तुम्ही 4-5 तास करणार, 6 तास करणार अभ्यास, तर कधीच होऊ शकत नाही. कारण तुम्हाला स्वप्नच पाहावं लागतात. आणि स्वप्न जे असतं, जे तुम्हाला रात्री झोपताना झोप येऊ देत नाही. तुम्हाला रात्री झोपताना स्वप्न येतं आणि झोपल्यावर विसरून जाता, तर ते स्वप्न कधीच नसतं. तर मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला. वाईट काळ आला तरी हिंमत हारू नका. वाईट काळ प्रत्येकाच्या सोबत वाईट काळ असतोच मित्रांनो. तुम्ही सातत्य ठेवा, सातत्याने अभ्यास करा, सातत्याने प्रत्येक गोष्ट करा. टाइम टेबल असं मिळवा, टाइम टेबल तयार करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन
व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो. सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.